बोंबील कसे करायचे, कशी कापायची हे मी दाखवते. हे टकलं आहे, हे असं डोकं आहे, हे असं कापायचं आणि पोटातली घाण आहे ती पण अशी कापायची. आणि पोटातली अशी घाण काढायची. आता हे सगळे शेपटी आहेत, असे हाताने पण निघतात. आणि जरा जरा खवलं असतात, ती जरा खवलून काढायची. असे ही खवलं आहेत ना बोंबल्याला, ती खवलून काढायची, शेपट कापायची. साईडची बाजू जर निघत असेल तर कापून काढायची. जर आपल्याला फ्राय करायचं असेल तर याचे दोन भाग करायचे आणि मधला काटा कसा काढायचा तोही दाखवते मी. असे दोन साईडने थोडं थोडंसं कापून घ्यायचं. यामधला काटा कापून काढायचं. सुरी धारवाली घ्यायची. हे बघा असं हा मधला काटा बोंबल्याचा काढलेला आहे फ्राय करण्यासाठी. तर फ्राय चांगलं हे धुवायचं. याला लिंबू, हळद, मीठ, तिखट मसाला लावायचा आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि फ्राय करायचं. दुसरी पद्धत आता मी दाखवते. आपल्याला जर चटणी मिठात करायचं असेल तर जी कापायचे असे छोटे छोटे हे तुकडे बोंबलाचे करायचे. ही साईडची पोटाची भाग कापायची आणि पोटातली घाण काढायची सगळी. बघायला गेलं तर हाताने पण निघतंय हे असं सगळं साईडचं. आणि ते सफेद दूर असं दिसतं ना, हे सगळं साफ करून टाकायचं. ही साईडची पोकं पण आपल्या हाताने पण निघतात. खवलून घ्यायचं. थोडी थोडी खवलं असतात. ही चटणी मिठामध्ये आपण करतो ना, त्याच्यासाठी मी एक कापते. जसे छोटे छोटे दुसरी पद्धत आता मी दाखवते. पण हे असे कैचीने पण असे बोंब्याचे तुकडे करू शकतो. चटणी मिठात बनवण्यासाठी, कालवण बनवण्यासाठी, वाटपामध्ये पण आपण हे बोंबलाचं कालवण करू शकतो. आणि हे असे मी तुकडे केले हे थपथपीत करण्यासाठी चटणी मिठामध्ये. आणि दुसरे असे तुकडे करून खोबऱ्याच्या वाटण्यामध्ये लाल मिरची, धने, खोबरं, कांदा, लसूण, आलं अशा प्रकारे मी दोन प्रकारे कट कसे चटणी मिठात करायचं आणि फ्राय करायचं कसं ते मी प्रकार दाखवले. आणि हे दुसरे असे नुसते पण आपण असे फ्राय करू शकतो अख्खे मध्ये न कट करता. हा तिसरा प्रकार दाखवतो मी फ्राय करायचा. कैचीने बघा कसं इझी बोंबील कापली जातात. हे मधले सगळं हे व्हाईट आहे, व्हाईट दिसतं ना, हे सगळं काढून टाकायचं. स्वच्छ धुवून घ्यायची. आणि हे असे दोन तुकडे अखंड
हे अखंड पण असे आपण 2 तुकडे करून चटणी मीठ मसाला वगैरे सगळं लावून तांदळाच्या पिठात गव्हाच्या पिठात पीठ लावून फ्राय करू शकतो. नंतर मी करताना दाखवेन. कापून काढलेला आहे. हे काटा काढलेला बोंबील, मधला काटा काढलेला बोंबील, याचं कटलेट फ्राय करू शकतो. कुठे गेलं हे बिन एक मिनिट तिकडे काय आता अशा प्रकारे 3 प्रकारे मी बोंबील कापून दाखवले आहेत. हे चटणी मिठामध्ये पण करू शकतो, खोबऱ्याच्या वाटणामध्ये पण हे करू शकतो. असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि हे काटेमध्ये एक काटा आहे बोंबल्याला, 2 तुकडे करून एका बोंबल्याचे हे फ्राय करू शकतो. आणि हा मधला काटा काढून हॉटेलमध्ये जसं मिळतं तसं फ्राय करून आपण खाऊ शकतो. आता हे पुढचं याचं प्रोसिजर मी नंतर दाखवते. धन्यवाद.